कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. कोकण स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत पुन्हा एकदा धुसफूस सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. महाडमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत शिवसेना पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्या संभाव्य उमेदवारीला उघड विरोध दर्शवत शिवसेना नेते विकास गोगावले यांना उमेदवारी देण्याची जोरदार मागणी केली. यावेळी शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेत महायुतीकडून शिवसेनेला उमेदवारी मिळाली नाही तर अपक्ष उमेदवार देण्याचा पर्यायही खुला आहे असा थेट इशारा मित्रपक्षाला दिला आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमधील बदललेली राजकीय समीकरणे लक्षात घेता या जागेवर शिवसेनेचाच दावा मजबूत असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान या विधानांमुळे महायुतीतील अंतर्गत नाराजी पुन्हा एकदा समोर आली असून आता अंतिम निर्णयाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. आणि आग्रह आहे आदरणीय नामदार एकनाथ शिंदे साहेबांकडे ही उमेदवारी शिवसेनेला मिळावी. त्याचबरोबर या ठिकाणी आमचे विकास गोगावले यांना उमेदवारी देण्यात अशा प्रकारचा आमचा हट्ट आज आहे. या ठिकाणी प्रत्येक वेळेला भरत गोगावले अन्याय होत गेलेला आहे. प्रत्येक वेळेला संघर्ष करावा लागलेला आहे. आज या ठिकाणी 1.5-2 वर्षापासून या ठिकाणी पालकमंत्री पदाच्या बाबतीत सुद्धा भरत गोगावलेंना बाजूला ठेवण्याचं काम या ठिकाणी राष्ट्रवादीचे सुनील तटकरे करत आहेत. आपण खासदारकीच्या निवडणुकीमध्ये सुद्धा पाहिलं की खासदारकीच्या निवडणुकीमध्ये सुद्धा या ठिकाणी शिवसेनेचे नामदार असताना सुद्धा या ठिकाणी आम्ही सहन केलं. या ठिकाणी नामदार एकनाथ शिंदे साहेब भरत गोगावले यांचा आदेश मांडला आणि घड्याळावर मतदान करण्याची इच्छा नसताना सुद्धा आम्ही या ठिकाणी महाराष्ट्रातून एकमेव फक्त खासदार निवडून आले. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये सर्वात 1 नंबरचा पक्ष शिवसेना होता आणि मग शिवसेना 1 नंबरचा पक्ष असताना सुद्धा त्या ठिकाणी सुनील तटकरेंनी भाजपजवळ संधानमधून सर्व जिल्हा सदस्यांना त्यांनी बाजूला करून त्या ठिकाणी 1 महिना त्या ठिकाणी कॅम्प केला आणि शिवसेनेला बाजूला ठेवण्यासाठी फार मोठं षडयंत्र नसलं. परंतु शेवटच्या क्षणाला आदरणीय फडणवीस साहेबांनी आदेश दिला आणि म्हणून या ठिकाणी शिवसेनेला अध्यक्षपद न मिळताना सभापती पदावर समाधान मानावं लागला. अशा प्रकारचं लोकसभा असेल, पालकमंत्रीपद असेल, या ठिकाणी जिल्हा परिषद अध्यक्ष असेल, या प्रत्येक वेळेला सुनील तटकरेंनी आमच्या शिवसेनेवर अन्याय केलेला आहे. आणि आज या ठिकाणी आमची मागणी अशी आहे, या ठिकाणी जास्त मतदार शिवसेनेचे आहेत आणि शिवसेनेचा आमदार येऊ शकतो, निवडून येऊ शकतो, अशा प्रकारची या ठिकाणी परिस्थिती आहे. आणि म्हणूनच ही जागा सोडता कामा नये. जर काही कारणास्तव जागा सोडली गेली तर मैत्रीपूर्ण लढवेल आणि शिवसेनेचा उमेदवार या ठिकाणी विकास गोगावले असतील अशा प्रकारचा या ठिकाणी उठाव शिवसैनिकांनी केलेला आहे आणि तो उठाव मोदी स्टॅम्पवर पोहोचवण्याचं काम सर्व शिवसेना पदाधिकारी करण्यासाठी आम्ही तयार आहोत.